पाठ 10 स्त आणि स्त्रची लंबवर्तुळे। बघा याच्या अगोदर आपण 2 पाठ शिकलो, यसचं सर्कल, सचं सर्कल, छोटं सर्कल, त्याचा वापर। त्यानंतर आपण काय शिकलो, स्वचं लार्ज सर्कल। त्यामध्ये नाव होतं स्वचं सर्कल, पण त्याचा वापर आपण ज साठी पण केला, स्व साठी तर केलाच केला, चाची चेच्या याच्यासाठी सुद्धा आपण त्याचा वापर केला। त्याचाच पुढचा पाठ म्हणजे स्त। आता स्त आणि स्त्रची लंबवर्तुळे, याच्यामध्ये आपण थोडंसं लंबवर्तुळ काढणार आहोत। सला कसं छोटंसं गोल काढलं, स्वला गोल काढलं पण त्याचा आकार मोठा घेतला। आता हे आहे लंबवर्तुळ। पहिला नियम वाचू। शब्दाच्या सुरुवातीस येणाऱ्या स्त, स्थ आणि ष्ट आणि शेवटी येणाऱ्या स्त, स्ठ, ष्ट, ष्ट आणि ष्ठ म्हणजेच काय, थोडक्यात इंग्लिश मधलं लक्षात ठेवायला सोपं जातं। बघा स्त म्हणजे इंग्लिश मध्ये काय होईल बरं, एसटी। आणि एसटी पासून मराठी मध्ये काय काय होईल, स्त पण होईल, स्थ पण होईल, ष्ट पण होईल आणि ष्ठ सुद्धा होईल। ठीक आहे, एसटी लक्षात ठेवून द्यायचं, सगळ्यात सोपं, इतकं मोठं लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही। या संयुक्त अक्षरांकरिता एक लहानसे लंबवर्तुळ काढावे। या वर्तुळाला स्तचे लंबवर्तुळ असे म्हणतात। याचं नाव काय, स्तचे लंबवर्तुळ। या लंबवर्तुळाची लांबी संकेत रेखेच्या निम्मी असते। संकेत रेखेच्या किती असते, निम्मी। समजा आपली संकेत रेखा आहे ही, तर याच्या निम्मी असते, बरोबर अर्ध्यापर्यंत। आणि याचा वापर सुरुवातीला पण होतो, याचा वापर शेवटी पण होतो। अगदी याची साईज किती, अर्ध्यापर्यंत। हे इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। निम्मी असते। ज्या व्यंजनापूर्वी किंवा नंतर स्त, स्थ आदींपैकी एखादे संयुक्ताक्षर येत असेल, त्याच्या संकेत रेखेला जोडून हे लंबवर्तुळ काढावे। उदाहरणार्थ सेम हेच एस सर्कल सारखा वापर, सुरुवातीला पण शेवटी पण। ठीक आहे, याचा मध्ये सुद्धा वापर होतो। आहे पुढे नियम, एक लक्षात ठेवा, सुरुवातीला पण वापर होतो, शेवटी पण होतो, इतक्या अक्षरांसाठी होतो आणि याची साईज किती आहे, अर्ध्यापर्यंत। हे 3 गोष्टी इथे अतिशय महत्त्वाच्या आहेत। डायरेक्ट उदाहरण दिले त्यांनी, स्तूप। स्तूप सुरुवातीला आलं स्त, सॉरी, सुरुवातीला स्त आणि जोडलंय कशाला, प ला। म्हणून नियम काय सांगितले की एखाद्या व्यंजनाच्या अगोदर प ला स्त जोडले, स्त ला ओवेल कोणता आला, थर्ड प्लेसचा उ, म्हणून प अशा पद्धतीने काढायचा की जेणेकरून तो थर्ड प्लेसला येईल। आणि स्त हा सुरुवातीला आहे म्हणून आपण त्याला सुरुवातीला स्तचं लूप लावलेलं आहे। याला लंबवर्तुळ म्हणतात, इंग्लिश मध्ये याला लूप म्हणतो आपण। ठीक आहे, LOOP, लूप म्हणजे लंबवर्तुळ। ओके, स्तचा उ ववेल या साईडला आणि याची दिशा लेफ्ट मोशन, सेम स्व आणि सच्या सर्कल सारखीच। त्यानंतर दुसरा शब्द आहे स्तोम। कर्व स्ट्रोकला आपल्याला दिशा लक्षात ठेवण्याची आवश्यकता बिलकुल लागत नाही, कारण कर्व स्ट्रोकला आपण आतल्या बाजूनी स्तचं किंवा स्वचं किंवा सचं वर्तुळ काढतो। सुरुवातीला आहे मच्या अगोदर, मग मच्या अगोदर सुरुवातीला तुम्ही अशा पद्धतीने हे जोडायचे। काढायला थोडंसं कठीण आहे, पण प्रॅक्टिस केली तर होऊन जातं। स्तच्या नंतर ओ स्वर आहे, स्तच्या नंतर ओ म्हणजे मच्या अगोदर वरती येईल, स्तोम। तसाच दुसरा शब्द आहे स्थान। न हा व्यंजन आहे, न च्या अगोदर स्त आणि प्लेस आहे फर्स्ट प्लेस, म्हणून सुरुवातीला स्तचं लूप अशा पद्धतीने लावायचं। स्थान, न च्या अगोदर आ स्वर इथे येईल, स्थान। त्याप्रमाणे शिस्त, शिस्त, शिष्ट आहे, सॉरी, शिष्ट। स्ट कधी आला, श च्या नंतर, प्लेस कोणती, थर्ड, म्हणून श काढा थ्रू दी लाईन आणि हे स्टचं लंबवर्तुळ आणि ईचा स्वर इथे श च्या नंतर। त्यानंतर आहे गस्त। गस्त आहे ऑन दी लाईन, स्त ग च्या नंतर, ग च्या नंतर स्त, अगोदर ग काढून घ्या, रेषेवरच येईल ही आउटलाईन आणि स्तचं लंबवर्तुळ अचा स्वर। त्यानंतर आहे पोस्ट, खूप सोपं आहे हा लेसन। ओ स्वर आहे प ला आणि स्ट आहे प च्या नंतर, म्हणून घ्या रेषेवर, कारण ओ स्वर सेकंड प्लेस, प आणि त्याला स्ट बरोबर अर्ध्यापर्यंत पोस्ट। अशा पद्धतीने हा आहे पहिला नियम। अगदी सोपा, याला काही असं विशेष लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही, फक्त काय की व्यंजनांच्या अगोदर
स्त आला तर सुरुवातीला लावा, नंतर आला तर शेवटी लावा, बस संपलं. आणि त्या प्लेसला ह्या आउटलाईन काढून घ्या. ओके, नेक्स्ट रूल काय बघा. शब्दाच्या प्रारंभी येणाऱ्या स्त, स्थ आणि ष्ट पूर्वी आणि शेवटी येणाऱ्या स्त, स्थ आणि ष्ट, ष्ट, ष्ठ नंतर जर स्वर आला असेल तर त्याकरिता स्तचे लंबवर्तुळ न काढता स वर्तुळ किंवा संकेत रेखा आणि अनुक्रमे त, थ, ट आणि ठ ची संकेत रेखा काढावी. उदाहरणार्थ रास्त, रस्ता. हा तर नियम आपल्याला पूर्वीपासून माहित आहे. रचा लेसन असेल, सचा लेसन असेल, स्वचा लेसन असेल, नियम तोच आहे अगदी शेवटपर्यंत. कुठल्याही शब्दाच्या सुरुवातीला स्वर आला की आपण काय करतो, ती संकेत रेखा शॉर्टकट न करता म्हणजे त्या लेसन मधला नियम न वापरता आपण ती पूर्ण काढतो. किंवा शेवटी जर स्वर आलेला असेल तर आपण काय करतो, ती संकेत रेखा पूर्ण काढतो. रास्त शेवटी स्वर आहे का, नाही, स्तचं लूप लावलं. रस्ता शेवटी आ स्वर आला, लूप लावायचं का, नाही, तर लेंदी आउटलाईन काढायची. र, स च सर्कल आणि त अशा पद्धतीने. हा नियम सर्वांना माहित आहे. याला आपण पहिला नियम म्हणू. हा आहे दुसरा नियम, स्वरांचा नियम. ओके, बघा. रास्त, रच्या नंतर स्त, फर्स्ट प्लेस रास्त. दुसरा शब्द आहे रस्ता, आला का याच्यामध्ये आ स्वर, आ स्वर. या एका स्वरासाठी आपल्याला काय करायचं, आउटलाईन अगदी बेसिक रूलनी काढायची, म्हणजे या लेसन मधला नियम न वापरता. रस्ता, र, स च सर्कल आणि ता अशा पद्धतीने ही आउटलाईन लेंदी येईल. रस्ता का, आ स्वर आलेला आहे म्हणून. आज काय कुठलाही आला तरी फक्त अ सोडून. त्यानंतर स्तुती, स्तुती. स्त कशाला जोडले, तला, आणि तच्या अगोदर म्हणजे सुरुवातीला, म्हणून सुरुवातीला स्त तला जोडलं. याचा उ इकडे आणि तचा ई या साईडला येईल. स्तुती अशा पद्धतीने. दुसरा शब्द आहे हे मोडते मी, अस्तु. इथे पण उ स्वर आला. आउटलाईन आपल्याला लेंदी काढण्याची गरज आहे. अस्तु अशा पद्धतीने. आणि असंही आउटलाईन लेंदीच काढावी लागली असती. अस्त समजा ओवेल जरी नसता, असत तरी सुद्धा अशीच काढावी लागली असती, कारण आपण स्तचं लूप जोडायला आपल्याकडे स्ट्रोकच नव्हता ना, त्यासाठी. त्यानंतर स्थान, हा शब्द वरती आपण काढलेलाच आहे, रिपीट आलाय शब्द. स्थान फर्स्ट प्लेसचा. अस्थानी, शेवटी आला ई स्वर. यासाठी आपल्याला स्तचं लूप काढून चालेल का, नाही. किंवा याला पण स्वर आलाय, सॉरी न ला नाही पण याला स्वर आलाय, अस्थानी, अस्थानी अशा पद्धतीने स्वर आला की आपल्याला काय करायचंय, पूर्ण आउटलाईन काढायची. त्यानंतर बघा तिसरा नियम पण अतिशय महत्वाचा आणि सोपा. जोडणीच्या सोयीच्या दृष्टीने किंवा संकेताकृती अधिक आटोपशीर व्हावी म्हणून केव्हा केव्हा शब्दामध्ये येणाऱ्या स्त, स्थ, ष्ट, ष्ट किंवा ष्ठ करिताही स्तच्या लंबवर्तुळाचा उपयोग केला जातो. म्हणजे काय, थोडक्यात मध्यभागी आलं तर कसं जोडायचं. स्त हा एकदम मध्ये आलाय, त्याच्या अगोदर पण एक शब्द आहे, एक अक्षर आहे, त्याच्या शेवटी सुद्धा एक अक्षर आहे. मध्ये आला तर काहीच अवघड नाही, स्ट काढा, तिथून पुढे कंटिन्यू दुसरी तुम्ही संकेत रेखा काढू शकता. उदाहरणार्थ पुस्तक. 3 नंबरचा नियम इथेच लिहिते. मध्ये आला तर कसा काढायचा, बघा. अगोदर पचा स्ट्रोक आहे, शेवटी क चा स्ट्रोक आहे आणि मध्ये आलंय स्त. हरकत नाही, पहिलं प ला जोडून घ्या स्त. मला खाली लिहिताना ना थोडं खाली येते मी. पुस्तक, हे झालं पुस्तक. जिथे स्तचा लंबवर्तुळ एंड झालेलं आहे तिथून कंटिन्यू तुम्ही क काढायचे, पुस्तक अशा पद्धतीने. ठीक आहे, वहीची रेषेमुळे दिसत नसेल तर असं काढून दाखवते, पुस्तक. ही झाली पुस्तकची आउटलाईन. त्यानंतर आहे पौष्टिक. बस सेम आउटलाईन राहील, फक्त इथे उचा स्वर आला म्हणून थर्ड प्लेस, औचा आला तर काय होईल, वरती फर्स्ट प्लेसला जाईल. पौष्टिक, बस इथे स्वर येईल आणि हे रेषेच्या वरती अबव द लाईन अशा पद्धतीने पौष्टिक. आता ट ला सुद्धा ईचा स्वर आलाय तर क च्या वरती. पौष्ट हे ई आणि हे क अशा पद्धतीने पौष्टिक.
त्यानंतर आहे मस्तानी. आता इथे पण काय झालं, सुरुवातीला म, शेवटी न, दोन्हीच्या मध्ये स्त. मच्या नंतर स्त काढून घ्या, मस्त. ओके, मस्त. त्यानंतर कंटिन्यू तुम्ही नी काढायचे, मस्तानी, अशा पद्धतीने. शेवटी इचा स्वर आणि हे नाव आहे म्हणून आपण काय करतो, विशेष नामाच्या खाली डबल टिक देतो. काहीच अवघड नाही. मध्ये जरी स्त आलं तरी मध्ये स्त काढायचं आणि तिथून उर्वरित जी संकेत रेखा असेल ती तिथून पुढे कंटिन्यू काढायची, पेन्सिल न उचलता. चौथा नियम काय सांगतो, शब्दाच्या शेवटी येणाऱ्या स्त्र, स्तर, स्टार, स्टर आणि स्टर या संयुक्त अक्षरांकरिता संकेत रेखेच्या 3/4 लांबी इतके मोठे वर्तुळ काढावे. या वर्तुळाला स्त्रचे लंबवर्तुळ असे म्हणतात. उदाहरणार्थ शस्त्र, दुस्तर, विस्तार आणि पोस्टर. आता हा काय प्रकार आहे पहा. इथे आपण स्त, स्थ, ष्ट, ष्ट म्हणजे एसटी. ठीक आहे, एसटी साठी आपण काय घेतलं होतं, अर्ध्यापर्यंत. अर्ध्यापर्यंत म्हणजे याला आपण काय म्हणतो, असं, बरोबर. अर्ध्यापर्यंत आपण स्टचं लूप घेत होतो. आता इकडे काय केले, स्त्र. स्त्र म्हणजे याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं, STR, बरोबर. एसटी माहिती आहे आपल्याला, इथे एक्स्ट्रा अक्षर एक लागलं, कोणतं, आर लागलं. मग एक लक्षात ठेवायचं, याला जागा पण जास्त लागेल की नाही. एसटी साठी हे लूप, तर आरला पण थोडीफार जागा लागते, म्हणून याच्या लंबवर्तुळाची साईज किती असेल, 3/4. 3/4 म्हणजे किती, हे अर्ध, आणि जे उर्वरित अर्धा पार्ट आहे त्याच्यातला अजून अर्ध म्हणजे इतकी साईज. ठीक आहे, अर्धी ही, तर 3/4 ही साईज, अर्धी तर ही 3/4 साईज. इतकी साईज तुम्हाला स्त्रसाठी काढायची आहे. तर यासाठी हातावर खूप कंट्रोल पाहिजे. तुमचं स्वचं सर्कल मोठं कोणतं, सचं छोटं, स्तचं आणि स्त्रचं, हे तुमचे अक्षर तुम्हाला ओळखता आले पाहिजे. त्यासाठी हातावर कंट्रोल पाहिजे. हातावर कंट्रोल कधी येईल, प्रॅक्टिस करून करून करून. म्हणून एक शब्द 5-5 लाईन जर केला व्यवस्थित तर तुमच्या हाताची मुवमेंट पण फास्ट होईल आणि हाताला सवय होईल. त्याच्यामुळे शॉर्ट हँड आहे, शॉर्टकट स्टडी बिलकुल करायचा नाही. हाताला आपल्या सवय झाली पाहिजे. जरी तो शब्द आपल्या माइंडमध्ये राहिलेला असेल की पुस्तक शब्द असा किंवा मस्तानी शब्द असा किंवा स्तोम शब्द असा, पण तो हाताला पण तितकाच प्रॅक्टिसनी पाठ झाला पाहिजे. त्यासाठी खूप प्रॅक्टिस करावं लागेल लेसनची. याची उदाहरणं पाहू आपण. शस्त्र, हा नियम समजा चौथा. शस्त्र, एकच लक्षात ठेवा, स्त्रसाठी लंबवर्तुळाची साईज 3/4, अर्ध्यापेक्षा थोडीशी जास्त. शचा आकार तेवढाच राहणार आहे. आपलं व्यंजन जे आहे प्रॉपर ते चेंज नाही करायचं आहे, तितकाच आकार आहे. फक्त स्त्रचा आकार काय होईल, मोठा होईल, त्या लूपचा आकार. श काढून घ्या, प्रॉपर आपला श, माझी साईज इतकी आहे, त्याला स्त्रचं लंबवर्तुळ लावून द्या. आता इथे फरक लक्षात यायला पाहिजे, शस्त्र कोणतं आणि शस्त किंवा शिस्त कोणतं. शिस्तची साईज बरोबर अर्ध्यात येईल आणि शस्त्र मात्र लूप किती येईल, अर्ध्यापेक्षा थोडस जास्त. हा दोन्हीतला फरक तुमच्या लक्षात आला पाहिजे. ओके, अचा जो डॅश आहे तो त्याला देऊन टाका. त्यानंतर आहे दुस्तर. इथे पण तेच, दचा स्वर आहे त्याला स्तरसाठी मोठं लंबवर्तुळ लावायचे, थर्ड प्लेस, अशा पद्धतीने. अर्ध्यात नाही, मी अर्ध्यापेक्षा थोडस जास्त घेतलेलं आहे. त्यानंतर आहे विस्तार. विस्तार हे सुद्धा तसंच, स्तर आलं, वला स्तर लावायचं, विस्तार अशा पद्धतीने. थोडस आकार मोठा, मोठा म्हणजे लेंदी येईल. पोस्टर, पोस्टची साईज बरोबर अर्ध्यापर्यंत, बरोबर अर्ध्यापर्यंत. पोस्टर आलं तर किंवाची रेषा अर्ध्यापेक्षा जास्त. हा फरक लक्षात आला पाहिजे, अर्धा आणि अर्ध्यापेक्षा जास्त. पोस्ट, पोस्टर. याच पद्धतीने पाचवा नियम काय सांगितलेला आहे पहा, तो स्वरांचा नियम, सोपा आहे. स्तर, स्त्र, स्तार आणि स्टर किंवा स्टर. बघा इतके प्रकार आहेत त्याचे. STR पासून काय काय तयार होतात मराठी शब्द, स्त्र, स्तर, स्तार, स्टर आणि स्टर,
ट आणि ठ इतकं लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. काही आलं तरी आपल्याला काय करायचं, याच्यापैकी लंबवर्तुळ वापरायचं आहे. म्हणून STR आणि ST इंग्रजी शब्द लक्षात ठेवा. यांच्यानंतर जर स्वर आला असेल तर स्त्रच्या लंबवर्तुळाचा उपयोग न करता सचे वर्तुळ आणि अनुक्रमे त्र किंवा ट यांच्या संकेत रेखेचा किंवा संकेत रेखांचा उपयोग करावा. तोच नियम, काही नवीन नाही. स्वर आला की आउटलाईन लेंदी काढायची, अगदी बेसिक रूल नुसार बेसिक व्यंजनांचा वापर करून. उदाहरणार्थ शास्त्री, हा नियम प्रत्येक लेसनला असणार बरं स्वरांचा. शास्त्री, एका वॉवेलसाठी आपल्याला पूर्ण लेंदी आउटलाईन काढायची. शा स त री अशी आउटलाईन येईल. ही फर्स्ट प्लेस आहे. शा स सर्कल त आणि हा री, शा स त री असे म्हणून काय होईल, शास्त्री. ओके. त्यानंतर आहे वस्तरा, याच्या खालीच लिहिते वस्तरा. वस्त्र असतं तर आपण काय केलं असतं, नक्कीच लूप वापरलं असतं. वस्तरा, स्तरा, वहीची रेषा, व स त रा अशा पद्धतीने अगदी लेंदी बेसिक रूल नुसार ती आउटलाईन येईल एका स्वरासाठी. 6वा नियम काय सांगतो, स्त किंवा स्त्रच्या लंबवर्तुळानंतर येणारे सचे वर्तुळ पुढील प्रमाणे जोडावे. बघा आता स्तच्या नंतर जर परत स प्रत्यय लागलेला असेल तर तो कसा लिहायचा. 6वा नियम, शिस्तीस. शिस्त शब्द माहिती आहे आपल्याला. आता त्याला नंतर प्रत्यय काय लागला, स. तर सचं सर्कल आपल्याला परत जोडायचं आहे. पहिलं शिस्त काढून घेऊ. आता इथे नका म्हणू की इथे स्वर आला, इथे स्वर आला इथं म्हणू नका. फक्त जर शिस्ती असतं तर आपण अगदी या रूलनी ही आउटलाईन काढली असती, पण त्याला प्रत्यय जोडलाय. प्रत्ययाचे शब्द आपण खूप सारे पाहिलेले आहेत. प्रत्यय जरी असला तरी अगोदर मूळ शब्द काढायचा असतो आणि त्यानंतर त्याला तो प्रत्यय जोडायचा असतो. मूळ आउटलाईन काढायची असते, त्या आउटलाईन चेंजेस करायचा नसतो. मूळ शब्द काय आहे, शिस्त, आणि त्याचं सामान्य रूप होऊन त्याला स प्रत्यय लागले, शिस्तीस. म्हणून ते ती बिलकुल लक्षात घ्यायचं नाही. इथे पण बऱ्याचशा मुलांचं कन्फ्युजन होते की शिस्त नसून शिस्ती आहे तर काय करायचं, तर त्याला प्रत्यय लागलाय स, म्हणून त्याच्या अलीकडच्या अक्षरामध्ये ही बदल होतच असतो. उदाहरणार्थ मूल, मुलास, लचं काय झालं, ला म्हणजे आ झाला, तरी पण आपण लचीच आउटलाईन काढायची. मूल, मुलास असे खूप सारे शब्द मिळतील. तर याला म्हणतात शब्दांचं सामान्य रूप, जे की प्रत्ययाच्या अगोदर शब्दामध्ये हे बदल होत असतात. ते लक्षात न घेता मूळ आउटलाईन लक्षात घ्या. शिस्त, शिस्तीस. पहिलं शिस्त काढून घेऊ आपण. बघा, शिस्त, जिथे आपले एंड झाला स्तचं लूप काढून तिथेच पेन थांबवायचा आहे आणि बाहेरच्या बाजूनी सचा सर्कल काढायचा आहे, त्याच्या बाहेरच्या बाजूने. अशा पद्धतीने स्त आणि स्त्रच्या नंतर जर सचा प्रत्यय लागलेला असेल तर सचं सर्कल अशा पद्धतीने तुम्ही बाहेरच्या बाजूने काढू शकता. ओके. त्यानंतर शास्त्र असं सेम काढते शब्द. आता इथे पण तेच झाले, शास्त्रा. तुम्हाला असं वाटेल बापरे शास्त्र आलं तर मग असं काढा शास्त्रा, आणि हे स नाही. स हा प्रत्यय आहे. स हा प्रत्यय असल्यामुळे त्याच्या अलीकडचा शब्द हा मूळ शब्द समजून तो मूळ शब्द म्हणजे मूळ त्याची आउटलाईन काढायची असते. शास्त्र काढा अगोदर, शास्त्र, आणि त्याच्या बाहेरच्या बाजूने काय करायचं, एक छोटस सर्कल. इंग्लिशमध्ये पण तसे शब्द आहेत ना, पोस्ट, इथे काढून दाखवते मी, पोस्ट, हे झालं पोस्ट, आणि इथे प्रत्यय जर यसचा लागला असेल पोस्ट तर याच्या बाहेरून एक सर्कल लावलं जातं. इंग्लिशमध्ये पण सेम रूल आहे. 7वा नियम तर शिकवण्याची गरज पण नाही. स्त किंवा स्त्रच्या लंबवर्तुळानंतर जर च हे व्यंजन अव्यय म्हणून आले असेल तर त्याकरिता ते लंबवर्तुळ एका लहानशा फाट्याने काटावे. हा सुद्धा नियम प्रत्येक लेसनच्या शेवटी आहे. बरोबर. आता तुम्हाला बरेचसे नियम पाठ झाले. कोणते, हा स्वरांचा एक लेसन प्रत्येक लेसनला, हा नियम प्रत्येक लेसन मध्ये असणार आणि ह्या च सुद्धा असणार. बघा 7वा नियम, जास्त स्तचं लूप लावून टाका, जास्त, आणि च साठी काय करा, शेवटी त्याला काट मारा. हे आपण शिकलो या अगोदर पण. स्पष्टच, शास्त्रच. हे शब्द मी लिहू का, काही आवश्यकता नाही ना, डायरेक्ट आउटलाईन काढते. स्पष्टच, काट मारले शेवटच्या च साठी, शास्त्रच, काट मारले शेवटच्या च साठी, अशा पद्धतीने. तर हे झालं च अव्यय म्हणून जर आलेलं असेल तर शेवटी आपण काट मारतो. हाच, तोच हे शब्द आपले झालेले आहेत.
8वा नियम, जो की याच्या आधीच्या लेसन मध्ये पण 8वा नियम सेम होता. इतर बाबतीत सवर्तुळाचे नियम स्त आणि स्त्रच्या लंबवर्तुळांनाही लागू आहेत. म्हणजे कोणते? तेच लेफ्ट मोशननी वापर, कर्वच्या आतल्या बाजूनी, स्ट्रेट स्ट्रोकच्या लेफ्ट मोशननी सुरुवातीला पण आणि शेवटी पण याचा वापर होतो. ही कॉमन नियम लागू आहेत. 9वा नियम काय सांगतो? वाक्यांशामध्ये असतो, असती, असता, असत्या करिता आणि साठी या अव्ययाकरिता स्तच्या लंबवर्तुळाचा उपयोग करावा. वाक्यांश म्हणजे काय? वाक्याचा काही अंश. काही अंश म्हणजे एका शब्दापेक्षा जास्त शब्द, 2 शब्द असतील, 3 शब्द असतील, म्हणून एक छोटस वाक्य तयार होते किंवा वाक्याचा काही अंश तयार होतो. त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? फेजोग्राफी. तर ती तयार करताना ज्यावेळेस त्या वाक्यांशामध्ये साठी येत असेल किंवा असतो, तर त्या ठिकाणी तुम्ही स्तचा वापर करू शकता. बघा, मी आलो असतो, हा वाक्यांश म्हणजे 3 शब्द आहेत. मी आलो असतो. 8वा नियम तर माहितच आहे सर्वांना, हा मी लिहित नाही. इंग्लिश एकदा लिहिते, मी मराठी एकदा लिहिते. मी आलो असतो. खाली लिहिणे कठीण जाते बोर्डवरती. इकडे लिहू का? इकडे लिहिते. बघा, मी आलो असतो, मी आलो आणि असतो हे तर अजून आपल्याला शिकायचंय अर्धीकरण. 3 आउटलाईन काढण्यापेक्षा लेखकांचं म्हणणं आहे वाक्यांशामध्ये तुम्ही एकाच आउटलाईन मध्ये काय करा? 3ही शब्द काढा. मी आलो असतो. असतो साठी काय करायचं? आपल्याला फक्त स्तचं लूप लावायचे. तसंच साठी, शाळेसाठी, शाळा हे माहिती आहे तुम्हाला, शाळा. साठी आलं की त्यासाठी सुद्धा स्तचं लूप तुम्ही लावू शकता. शाळेसाठी अशा पद्धतीने. आणि अजून एक दिले त्यांनी, तसेच गोष्ट या शब्दाकरिताही या लंबवर्तुळाचा उपयोग करावा. गोष्ट शब्द कसं वाक्यामध्ये बऱ्याच येतो. ती गोष्ट, दुःखाची गोष्ट, खरी गोष्ट असा उपयोग होतो. त्या ठिकाणी गोष्ट या शब्दासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करा. दुःखाची गोष्ट. आता इथे काय झालं? दुःखाची गोष्ट हे 2 शब्द. लेखकांनी इथे काय केले? हे जी क आहे, दुःखाची मधलं क आणि गोष्ट मधलं ग, हे दोन्हीसाठी एकच कॉमन स्ट्रोक घेतलाय आणि हे च गाळून इथे काय केलंय? स्तचं लूप लावलंय. अशा पद्धतीने हा शब्द झाला दुःखाची गोष्ट. समजलं? आता थोडंसं शॉर्टकट होत चाललंय. बघा ना, त्या शब्दाकडे पाहूनच लक्षात येत असेल. दुःखाची गोष्ट 2 शब्द आहेत, पण त्याच्यामध्ये किती शॉर्टकट केले त्यांनी. च चं सर्कल तर पूर्णपणे गाळलेलंच आहे आणि ख साठी आणि ग साठी काय केले? एकच रेखिका घेतलेली आहे. दुःखाची गोष्ट. अशा पद्धतीने तुम्ही याचा फेजोग्राफी मध्ये सुद्धा स्तच्या लूपचा वापर करू शकता. तर अगदी सोपा लेसन आहे. नियम सगळे क्लिअर झालेलेच असतील. तर प्रॅक्टिस व्यवस्थित करा. ओके, ठीक आहे, थांबू आपण.